मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाला आता सुरुवात होतीये। सध्या मनोज जरांगे पाटील उपोषणस्थळी दाखल झालेले आहेत आणि शेतात रणरणत्या उन्हात बाचावर बसून ते हे उपोषण करतात। अंतरवली सराटीमधली थेट दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे अखेर उपोषणाला बसलेले आहेत, उपोषणस्थळी दाखल झालेले आहेत। असंख्य कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत, त्यांच्या आजूबाजूला आहेत। यावेळी नेहमीप्रमाणे स्टेजवर न बसता उपोषणाला ते शेतात बाचावर बसले। सुरू झालं या ठिकाणी तुम्ही चर्चा करणार आहात का? आंदोलन ठिकाणी चर्चा असते। तर आपण पाहिलं अशा पद्धतीने या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची त्यांना येऊ द्या, त्यांचं नेमकं ड्राफ्ट काय आहे ते ड्राफ्ट पाहतो। त्या ड्राफ्ट पाहिल्यानंतर त्यामध्ये नेमकं काय आहे ते पुढची भूमिका घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी रखरखत्या उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील या ठिकाणी बसलेले आहे आणि त्यांचे समर्थक आहे, मराठा बांधव आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी करताना दिसत आहे। प्रचंड उकाडा या ठिकाणी आहे। तुम्हाला जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक जण या ठिकाणी थांबणे दिसलेला नाही। उन्हामध्ये या ठिकाणी मनोज जरांगे पाटील एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण रणरणत्या उन्हात सुरू झालंय, तर दुसरी दृश्य आपण पाहतोय। राधाकृष्ण विखे पाटील अंतरवली सराटीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरहून अंतरवलीच्या दिशेने ते रवाना झालेले आहेत। सलग दुसऱ्या दिवशी विखे पाटील मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत। काल जी काही शिष्टाई करण्याचा प्रयत्न राधाकृष्ण विखे पाटलांनी केला होता तो अयशस्वी झालेला होता। जरांगेंची मनधरणी करण्यात त्यांना अपयश आलं होतं। त्यानंतर आज राधाकृष्ण विखे पाटील काय प्रस्ताव घेऊन जरांगेंकडे जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। पण आज विखे पाटील तुमची भेट घेणार आहेत ते असं म्हणतायत की आता ते मी आशावादी आहेत त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना सुद्धा आशा आहे तुमच्याकडून? आम्हाला पण त्यांच्याकडूनच आशा आहे ना की ते समाजाचे प्रश्न मार्गी काढतील। बरं, काय वाटतं आज भेटीतून तोडगा निघेल? आल्याशिवाय काय कळणार, काय विषय काय त्याचे। काल आपल्याला वाटलं होतं निघन तोडगा, निघाला नाही। पण ते यापूर्वी सुद्धा म्हटले होते की जरांगे पाटलांना उपोषण करण्याची गरज भासणार नाही असं ते म्हणते होते विखे पाटील। ते फक्त म्हणतात, बरं, तोडगा काढत नाहीत। गरिबांच्या लेकरांवरती अन्याय करणं हे सुरू आहे। जास्त नको बोलायचा, त्रास होतो मग बोलायला। या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत। आज मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्याचं जर आपण टेम्परेचर पाहिलं तर आता माझ्या हातामध्ये मोबाईल आहे। मोबाईलमध्ये जो टेम्परेचर दाखवला जातोय तो या ठिकाणी 32°C असा टेम्परेचर आहे। थोडंसं ढगाळ वातावरण आज दिसतंय। तर दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। एका बाजूला मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालंय, तर दुसरीकडे जालन्यात समृद्धी महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको सुरू झालेला आहे। समृद्धी महामार्गावर नाव्हा शिवारात मनोज जरांगे समर्थकांनी समृद्धी महामार्ग रोखलेला आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय। समृद्धी महामार्गावरची मनोज जरांगेंच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काही मराठा आंदोलकांनी हा महामार्ग रोखून धरलेला आहे। जालना इथल्या मराठा समाजाच्या या आंदोलनाची थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। समृद्धी महामार्ग या आंदोलकांनी रोखलेला आहे। एका बाजूला मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालेलं आहे। विखे पाटील छत्रपती संभाजीनगरहून आता अंतरवली सराटीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आज पुन्हा एकदा ते जरांगेंची भेट घेत आहेत। आज पुन्हा एकदा सरकारतर्फे नवा एक ड्राफ्ट ते कदाचित जरांगेंसमोर मांडू शकतात आणि या भेटीमधून तरी तोडगा निघणार का? मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मनधरणी करण्यात सरकार यशस्वी होणार का? विखे पाटील यशस्वी होणार का? हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। जरांगे त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत, जरांगे आंदोलनावर ठाम आहेत आणि त्यामुळे जरांगेंची मनधरणी आता नेमकी कशा प्रकारे केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। काल देखील जरांगेंसोबत विखे पाटलांची प्रदीर्घ चर्चा झाली, त्यांच्यासोबत प्रसाद लाडाई होते। आज नेमकं काय होतंय पाहणं आंदोलन सुरू आहे। नावा शिवारात
हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. मात्र सर्वात मोठी गोष्ट जी आहे त्याची प्रकृती त्यांचा साथ देते का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे. तुम्हाला अजून काही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी हे सर्व जे गावकरी मंडळी आहे या गावकरी मंडळी तुम्ही पाहू शकता की त्यांनी त्यांचा हात मनोज जरांगे पाटलांकडे त्यांनी वारंवार ही विनंती केलेली आहे की तुम्ही उपोषणाला बसू नका, उपोषणाला बसायचं असेल तर तुम्ही मंडपमध्ये उपोषणाला बसा, नेहमीच्या ठिकाणी जीवाचं काही बरं वाईट होऊ शकत त्यामुळे विनंती वारंवार केली जात होती. मात्र तरी देखील कुठल्याही पद्धतीची विनंती मान्य केली नाहीये आणि या ठिकाणी त्यांनी सरकार म्हणत होतं की आम्हाला काळजी आहे, उपोषण करू नका, पण वेळ आली की उपोषण करायची परत. मोठा पाऊस फाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाची सराटीच्या शेतामध्ये जसं उपोषणाला बसले तसं पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी दाखल झालेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस आणि इतर जे बल आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे. महिला पोलिसांचा जो कुटुंब आहे त्याचा दाखल झालेला आहे. विशेष फोर्स आहे ती देखील आंतरवालीच्या या गावामध्ये दाखल झालेली आहे. पाहू रस्ता गावाला जोडणार आहे आणि त्या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आलेला आहे. त्याचबरोबर शिष्टमंडळ निघालेलं आहे. गावामध्ये जो एक आहे वडीगोद्रीच्या तर आजची सगळ्यात महत्त्वाची 2 दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. पहिल्या दृश्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालेलं आहे. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जालन्यात समृद्धी महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको सुरू झालेला आहे. समृद्धी महामार्ग या आंदोलकांनी रोखून धरलेला आहे. एका बाजूला मनोज जरांगे पाटील रखरखत्या उन्हात बाजावर बसून हे आंदोलन करतात. यावेळी त्यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. नेहमीप्रमाणे एका स्टेजवर बसून नाही तर शेतात बसून एका बाजावर बसून तेही भर उन्हात आता मनोज जरांगे पाटलांनी हे आंदोलन सुरू केले. त्यामुळे आंदोलनाचं स्वरूप यावेळी काही प्रमाणात त्यांनी बदललेलं आहे. यावेळी निर्वाणीचा इशारा त्यांनी दिलेला आहे. जे काय होईल ते होऊन जाऊ दे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सरकारनं थेट GR काढावा अशी त्यांची मागणी आहे. कुठलंही आश्वासन नको, आम्हाला GR हवाय असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसऱ्या बाजूला मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या मराठवाड्यामध्येच आहेत. कालही ते जरांगेंची भेट घेऊन गेलेले होते. जरांगेंची मनधरणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता, त्यांना आश्वासन दिलेलं होतं. मात्र जरांगे ठाम होते. जरांगेंचं म्हणणं आहे की आमच्या मागण्या तुम्ही लगेच मान्य करा, लगेच GR काढा. 58 लाख कुणबी दाखले दिल्याचं तुम्ही बोलताय, मात्र ते दाखले तुम्ही काढा किंवा त्यांना वैध प्रमाणपत्र द्या आणि ते लगेच काढा अशी त्यांची मागणी आहे. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे तत्काळ मागे घ्या. सरसकट सगळ्या आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या ही देखील जरांगेंची एक प्रमुख मागणी आहे. ज्यांनी या आंदोलनादरम्यान बलिदान दिलेलं आहे त्यांच्या वारसांना, त्यांच्या मुलांना नोकरी द्या ही देखील त्यांची एक प्रमुख मागणी आहे. सातारा गॅझेट लागू करण्याची देखील यावेळी त्यांची एक नव्यानं मागणी आहे. या सगळ्या मागण्यांसाठी जरांगे आंदोलन करतात. त्यांचं पण खरं आहे, परंतु तरी पण माझी विनंती आहे सगळ्यांनी शांत राहा. सगळ्या ठिकाणी गावकरी आलेले आहेत. त्यांचं औक्षण करण्यासाठी लहान मुलं देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. महिला आहेत, लहान मुलं आहेत. मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत. मनोज जरांगे पाटील जेव्हा जेव्हा उपोषणाला बसतात तेव्हा तेव्हा गावकरी मंडळी जी आहे त्यांना आपले प्रतिनिधी रवी मुंडे ज्या ठिकाणाहून मनोज जरांगेंचं हे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलन स्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रवी, अखेर जरांगेंचं हे आंदोलन सुरू होतंय, काही महिला त्यांना औक्षण करतात, नेमकं काय घडतंय आंदोलन स्थळी? माधवी, मनोज जरांगे यांनी अगोदरच स्पष्ट केलेलं होतं. खरं तर 29 तारखेपर्यंत सरकारने यावं आणि आमच्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत आणि काही मागण्यांच्या बाबत आमचं समाधान व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली होती. अर्थात पुन्हा त्यांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण 30 तारखेपासून 10 वाजल्यापासून उपोषणाला बसणार आहोत अशा प्रकारचं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. त्यानुसार ते उपोषणाला बसलेले आहेत. कालपर्यंत काल जे शिष्टमंडळाबरोबर चर्चा झाली तोपर्यंत असं ठरलेलं आहे की आजच्या दिवस सुद्धा शिष्टमंडळाला मुभा असणार आहे. काही उचित तोडगा निघत असेल तर आपण सरकारबरोबर चर्चा करायला तयार आहे. आणि अशी देखील माहिती मिळते की राधाकृष्ण विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगरहून आंतरवली सराटीमध्ये ते रवाना झालेत. दरवेळी मनोज जरांगे ज्या आंदोलनस्थळी उपोषण करत होते त्या उपोषणापासून साधारण 500 मीटर अंतरावरती एका शेतामध्ये मनोज जरांगे या आंदोलनाला बसलेत एका बाजेवरती आणि याच ठिकाणी आता विखे पाटील येतील. रवी, मी तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते कारण पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील बोलतात.
दादा, खरं तर तुम्ही रणराज्य उन्हात उपोषण करणार असं सांगितलं होतं आणि आता प्रत्यक्ष तुम्ही उपोषणाला बसलेले आहात. सरकारशी जी चर्चा होईल ती या ठिकाणी उन्हातच होईल का आता यापुढे? चर्चा कधी पण आंदोलन ठिकाणीच असतं. मनोज जरांगे पाटील यांना त्रास तर पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना अपडेट देऊयात. एका बाजूला मनोज जरांगे पाटलांचं शेतात बाजावर बसून हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला काही आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखून धरलेला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे आंतरवली सराटीकडे रवाना झालेले आहेत. सरकारकडून कुठला नवा प्रस्ताव घेऊन किंवा कुठल्या गोष्टी घेऊन किंवा मुख्यमंत्र्यांशी कुठल्या गोष्टींवर चर्चा करून आज विखे पाटील जरांगेंपर्यंत पोहोचतात, काय निरोप देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आंदोलन ठिकाणीच नक्कीच आपण बघतो मनोज जरांगे हे आपण पुन्हा एकदा रवीकडे जाऊयात. रवी, तुम्ही अगदी मनोज जरांगे पाटलांच्या बाजूला उभे आहात. जरांगेंचं काय म्हणणं आहे? कारण राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा आंतरवली सराटीकडे रवाना झालेले आहेत. जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तर जरांगे आजच हे आंदोलन थांबवणार का? काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? माधवी, आपण हे स्पष्ट त्यांच्याकडून जाणून घ्या. पाटील, राधाकृष्ण विखे पाटील येणार आहेत, थोड्याच वेळात ते पोहोचतील. तुम्ही चर्चेचे दार तर खुली सोडलेली आहेत. सगळ्यांसाठी खुले आहेत. मागण्याची अंमलबजावणी द्या, सगळे खुले आहेत. मी इथं उन्हात या तळपत्या उन्हात तरफडून मरायला तयार आहे किंवा फडणवीसांच्या गोळ्याने मरायला तयार आहे, पण मी हटायला तयार नाही. एक लक्षात घ्या, फक्त हल्ल्याचा प्रयोग झाला, सरकारला तुम्हाला तिघाला पण लय जड जाणार, दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री लय जड जाणार. राज्यातलं आंदोलन कधीच बंद नाही होणार. तुम्हाला रडकुंड येणार, आंदोलन थांबवतो तरी थांबणार. काल काही सकारात्मक पण चेहरा तुमचा दिसला काही गोष्टीवरती. तुम्हाला आशा वाटली काल रात्रीपर्यंत, आता वाटत नाही? बघू ना आल्यावर, आपण बघू आल्यावर. समाधानकारक ड्राफ्ट मिळत असेल, त्याला मुदतीची अट असेल तुमची? ड्राफ्ट काय बघूयात, सरकारने काय सूचना दिल्या त्या बघूयात. ऊन आणि त्याने आता बोलणं थांबवू थोडं. खरं तर ऊन आहे आणि साधारण अर्ध्या तासापासून त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि साहजिकच ते बऱ्याअंशी बोलण्याचं टाळताना दिसत आहेत. थोड्याच वेळात राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी पोहोचतील आणि पाहूयात आपण की ते नेमका ड्राफ्ट मनोज जरांगे यांना काय देतात, त्याच्यावरती मनोज जरांगे यांचं समाधान होतं का. खरं तर सरकारने यापूर्वीच निर्देशित केलेल्या काही सूचना आहेत, त्याची देखील मनोज जरांगे यांना खात्री करून घ्यायची आहे, असं देखील ते काल एबीपी माझाशी बोलताना म्हणालेले आहेत. त्यामुळे आता सरकार दरबारातून काही समाधान मनोज जरांगेंचं होतं का आणि मनोज जरांगे उपोषणापासून माघार घेतात का हे पाहणं महत्वाचं आहे. रवी, आता मनोज जरांगेंनी एक विधान केलेलं आहे की मी यावेळी मागे हटणार नाही, गोळ्या खाईन पण मी मागे हटणार नाही. जर माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला तर ते तिन्ही नेत्यांना जड जाईल. नेमकं असं का म्हणतात जरांगे पाटील? तुम्ही जर हल्ल्याच्या दृष्टिकोनातून वाढवलं असेल बंदोबस्त तर तुम्हाला जड जाणार, हे लक्षात ठेवा. तुमच्या किती पिढ्या गेल्या तरी आंदोलन राज्यातलं बंद नाही होणार पुन्हा, हे ध्यानात ठेवा. पण मला नाही वाटत की ते बंदोबस्त त्याच्यासाठी असेल, येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी असेल असं मला वाटतं. भेटीसाठी निघालेले आहेत. बघू आल्यावर बघू, चर्चा करू आपण आल्यावर. चर्चा इथेच होणार, चर्चा इथंच होणार.
तर आता मी मागे हटणार नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे. आपण पुन्हा एकदा रवीकडे जाऊयात. रवी, ज्याचा वारंवार जरांगे उल्लेख करतायत की पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदाच त्यांनी शेतातल्या वावरामध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.